आज आपण तिसरी माळ चंद्रघंटा देवीबद्दल बोलणार आहोत. आधी तिचं स्वरूप बघू. माता चंद्रघंटा डोक्यावर मुकुट धारण करते. त्याला अर्धचंद्र आणि दिव्य घंटा असते, म्हणून चंद्रघंटा देवीला या रूपात संबोधले जाते. मातेच्या या रूपाची पूजा करण्यासाठी नवरात्रीची तिसरी माळ आहे. तर आता माता चंद्रघंटेची पौराणिक कथा काय आहे? तर पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट आणि चांगल्या वृत्तीचे युद्ध होत आले आहे. हे आपल्यासाठी काही नवे नाही. वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात आणि त्यांचा विनाश करतात. अशाच प्रकारे माता चंद्रघंटेचा सुद्धा जन्म झाला. तर तो कसा झाला आता बघू. पौराणिक कथेनुसार महिषासूर राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देहलोकावर हल्ला केला. त्यानंतर महिषासूर आणि देवतांमध्ये घनघोर युद्ध झाले. जेव्हा देव हरायला लागले तेव्हा ते मदतीसाठी विष्णू, ब्रह्मा, महेशाकडे धावत आले. देवांचे हाल ऐकून तिन्ही देव क्रोधित झाले. त्यावेळी माता चंद्रघंटाचं याच राक्षसाचा वध करील असं त्यांनी ठरवले. असे म्हणून या तिन्ही देवांनी चंद्रघंटेची निर्मिती केली. म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी चंद्रघंटेची निर्मिती केली. भगवान शंकरांनी मातेला त्रिशूळ दिले, तर भगवान विष्णूंनी चक्र दिलं. देवराज इंद्राने घंटा दिली, तर सूर्यदेवांनी धारधार तलवार दिलं आणि वाघावर स्वार केलं. तसंच इतर देवी देवतांनाही मातेला शस्त्र दिली. मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितलं. मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसाच्या सैन्याचा नाश केला. अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना उभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या. पुराणानुसार जेव्हा भगवान शिव पार्वतीशी लग्न करण्यासाठी राजमा हिमालयाच्या राजवाड्यात आले, तेव्हा ते केसात अनेक साप, पिशाच्च, अघोरी साधू यांच्यासह लग्नाला आले. ती अनोखी वरात पाहून माता पार्वती बेशुद्ध पडली. त्यानंतर पार्वतीने चंद्रघंटा रूप धारण केले आणि शिवपार्वतीचा विवाह झाला. म्हणजे ते रूप जेव्हा भगवान शंकर अशा रूपात आले होते, त्यांचं रूप बघून माता बेशुद्ध झाली, माता पार्वती. मग पार्वतीने चंद्रघंटा देवीचं रूप घेतलं. चंद्रघंटा देवीचं रूप का घेतलं? तर जेव्हा भगवान शिव राजवाड्यात आले तेव्हा त्यांनी केसामध्ये साप असं, त्यानंतर अघोरी साधू वगैरे लग्नात घेऊन आले. मग ती बेशुद्ध झाली ना. मग त्यानंतर तिने चंद्रघंटेचं रूप धारण करून मग पार्वती आणि शिवचा विवाह झाला.